डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव संपूर्ण देहाची. देहधारणा. हळूहळू लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. प्राणधारणा. आंतरिक सजगता. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने यथाशक्ती 10 आवर्तन. त्याआधी करूया एक ओमचा उच्चार. आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडताना ओंकार. ओम. श्वसन मार्ग शुद्धीसाठी डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवा हात गुडघ्यावर आहे. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण मनाने काउंट करायची आहेत. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. डोळे मिटलेलेच आहेत. हीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन आपली आपण मनाने काउंट करायची आणि सुरू करायचे. उजवा हात गुडघ्यावर. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. आपण क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतली आहे. तिथला श्वसन मार्गातला बदल डोळे मिटून अनुभव घेण्याचा प्रयत्न. आज आपण करणार आहोत कपालभाती यथाशक्ती 10 वर्तन. ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे, त्याचबरोबर नाकासंबंधी कुठलेही विकार असतील, त्यांनी कपालभाती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 10 वर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. काही क्षण शांत. सुरुवातीला आपण एकेका नाकपुडीने ही कृती केली आणि कपालभातीमध्ये आपण दोन्हीही नाकपुड्यांनी एकत्रित फोर्सफुली हवा बाहेर सोडतो. हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत आपण 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना ओंकार. ओम. ओम.
ओम. दोन्ही हात जोडलेले हात हृदयापाशी. प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात आपले गुरु, आपले आई वडील, आद्य, देवता आणि ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ सगळ्यांना. सुरू करूया. दोन्ही पाय समोर. विश्रांती सुरुवातीला. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडायचे. विश्रांती. आता दोन्ही पाय पुन्हा समोर. आपले हात सीटच्या जवळ. पाठीचा मणका सरळ ठेवायचा आहे. दोन्ही पावलांमध्ये एकत्रित ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोट अशी फोल्ड करा. पुन्हा ओपन करा. जास्तीत जास्त ताण द्या. स्ट्रेच द्या. 5ही बोटांमध्ये आणि मग 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. अशा प्रकारे एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. अशा प्रकारे फक्त चवड्याचा भाग आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. बरोबर. छान. पुन्हा ओपन करायचं. स्ट्रेच द्यायचा. बरोबर. अजून एक राऊंड करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या पावलांच्या बोटांमध्ये. अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोट. ओपन करायचे. पावलं जुळून घ्यायचे आणि पावलं आधी स्वतःकडे खेचून घ्या अँकल जॉईंट्स मधून आणि जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचा. स्वतःकडे खेचताना अँकल जॉईंट्स मध्ये कसा प्रेशर आणि ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. आणि जमिनीकडे ताणताना सुद्धा याच कृतीकडे जाणीवपूर्वक लक्ष. पुन्हा वर खाली वर खाली वर खाली. बरोबर. पुन्हा मध्यभागी येऊन थांबायचं आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1. बरोबर. छान. 2 आणि 3. 3 वेळेला दोन्ही बाजूनी झालं की थांबायचं आहे. पुन्हा हात तसेच ठेवायचे. आणि आता उजवा पाय तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा वर उचलायचा आणि सावकाश खाली ठेवायचा. उजवा पाय वर उचला. सावकाश खाली. कंट्रोल मुवमेंट. धडकन न आपटता सावकाश. पुन्हा वर. सावकाश खाली. वर. सावकाश खाली. आता डावा पाय. डावा पाय वर उचलूया. सावकाश खाली घेऊया. पुन्हा वर उचलायचा. सावकाश खाली. वर खाली. लास्ट राऊंड करूया. वर खाली. बरोबर. आता उजवा पाय फोल्ड करा आणि आता त्या पायाला खालून हाताचा विळखा. मांडीच्या खालून हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. मांडीच्या खालनं. समोरनं नाही. आतल्या बाजूने. बघा आतल्या बाजूने. दिसतंय? येस. हाताचं कोपर पकडायचंय. पाठकणा सरळ ठेवा. आता गुडघ्यातनं फक्त उजवा पाय अप अँड डाऊन. वर खाली वर खाली वर खाली. बरोबर. वर खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज 3 वेळेला. 1. आपले पाऊल जास्तीत जास्त जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा. 2. बरोबर. छान. 3. विरुद्ध बाजूने करूया 3 वेळेला. 3 2 1. पुन्हा पाय वर घ्यायचाय तसाच आणि एकदा उजवीकडे डावीकडे असं तिथल्या तिथेच फिरून घ्या. उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे. परफेक्ट. उजवीकडे डावीकडे. सावकाश उजवा पाय खाली टेकवा.
सरळ करा आणि ह्या कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जुळले, डावा पाय फोल्ड करा, त्याला आपल्या पायाच्या मांडीच्या खालनं हाताचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न आणि आता डावा पाय वर खाली. थोडस श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा पाय वर आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. 1 पाऊल जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न करा, 2, 3 विरुद्ध बाजूने, 3, 2, 1. बरोबर, छान. आता पाय वर आहे आणि थोडासा तिथल्या तिथेच हलूया. एकदा उजवीकडे, डावीकडे 1, उजवीकडे, डावीकडे 2, उजवीकडे, डावीकडे 3. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा, पाऊल खाली टेकवा आणि डावा पाय सरळ करा. विश्रांती. मान मध्ये सैल सोबत रिलॅक्स. करणार आहोत आपण चक्की चालन. लोअर बॅक मधून गोल फिरण्याचा प्रयत्न. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत, कमरेची दुखणी आहेत, त्यांनी मात्र चक्की चालन करताना सावकाश कृती करा. त्याचबरोबर ज्यांना पायाची दुखणी आहेत त्यांनी सुद्धा पाय जास्त स्ट्रेच करू नका, यथाशक्ती प्रयत्न करा. ठीक आहे. तर ह्या चक्की चालनासाठी आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हा, ज्याला पायाची दुखणी आहेत त्यांनी पाय जास्त स्ट्रेच करू नका, यथाशक्ती प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा पुढे झुकणं टाळायचंय. त्याच्या आधी आपण करणार आहोत एक हलकासा साईडवर्ड बेंडिंग करणार आहोत. तर उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हा, आणि हलकसं आधी आपल्याला उजव्या बाजूला बेंड व्हायचंय आणि मग डाव्या बाजूला साईडवर्ड आपण स्ट्रेचिंग करणार आहोत. ठीक आहे. एकदा उजवीकडे, डावीकडे आणि डायनॅमिक हालचाल सुरू करूया. जर तुमचा हात पावलापर्यंत जात नसेल काही हरकत नाही, जेवढा पुढे जाईल अँकल पर्यंत, गुडघ्यापर्यंत तेवढा पुढे न्या आणि मग ही कृती करा. सुरू करूया. 1, 2 साईडवर स्ट्रेच तुम्हाला अनुभवता आला पाहिजे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि स्टॉप. रिलॅक्स व्हायचे तिथल्या तिथेच. आणि आता आपण करूया चक्की चालन. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या, पाय मात्र तसेच ठेवायचे. आता दोन्हीही हातांची बोटं अशी एकमेकांमध्ये गुंफवून घ्या. ठीक आहे. पाठीचा कणा सरळ. आता इथे तुम्हाला आधी डोकं अजिबात असं पुढे घ्यायचं नाहीये. बघा, दाखवते सुरुवातीला. आपल्याला कमरेतनं असं पुढे जायचंय आणि मग ही हाताची पकड आपल्याला गोलाकार फिरवायची. उजवीकडून डावीकडे. बघा, हाताची पकड पावलाच्या बाहेर जाते, थोडंसं मागे यायचं आणि पुन्हा डावीकडून मध्यभागी. अशा प्रकारे लोअर बॅक मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सुरू करूया. हाताची पकड हात कोपऱ्यातनं सरळ आहे, थोडंसं पुढे झुकायचंय आणि सुरू करूया क्लॉकवाईज. 1, 2 घाई न करता सावकाश कृती, 3, 4 आणि 5. एका बाजूने 5 वेळा झालं की थांबायचं, पुन्हा मध्यभागी यायचं, पुन्हा थोडंसं पुढे जायचं आणि विरुद्ध बाजूने 5 वेळा. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. मध्ये येऊन थांबायचं, रिलॅक्स व्हायचं. विश्रांती. आपली पावलं जोडून घ्यायची आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती घ्यायची. जो पायाला आलेला स्ट्रेच होता तो पूर्णपणे निघून जाईल आणि या स्थितीमध्ये विश्रांती. डोळे मिटून घ्या.
चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 2 ते 3 श्वास इथे विश्रांती घ्यायची. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा, बटरफ्लाय स्थितीमध्ये. ज्यांना अवघडल्यासारखं वाटतंय त्यांनी साधी मांडी घाला. ठीक आहे. ज्यांना